नमस्कार। आज दिनांक 6/7/2021 वार मंगळवार। तर काल आपण टेक अ लुक अराउंड म्हणजेच आवर एन्व्हायरमेंटल, आपण हे चित्र पाहून आपल्या अवतीभोवती ज्या वस्तू आहेत त्यांचा आपण काल अभ्यास केलेला आहे। आज आपण पुढील भाग पाहणार आहोत। पुढील भाग पहिला, अ स्पॅरो अँड अ रोड साइड स्टोन। म्हणजे स्पॅरो म्हणजे चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड, स्टोन म्हणजे दगड। Now let us look at a stone and a sparrow in our surroundings and compare them. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि एक चिमणी यांची तुलना करूया। A stone remains where it is. दगड जिथे आहे तिथेच पडून राहील। It plays changes only if someone picks it up and move it. म्हणजे तो दगड एकाच ठिकाणी आहे, त्याला कोणीतरी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलते। It doesn't eat, so it doesn't grow bigger. It doesn't have babies either. म्हणजेच त्यामुळे दगडाची वाढही होत नाही, दगडाला पिल्लेही होत नाही। जसं आपल्याला या चित्रांमध्ये दाखवलेला आहे। हा चित्र दगडाचा आणि हे तिन्ही चित्र आहे चिमणींचे। इट्स नॉट द सेम विथ स्पॅरो, म्हणजे चिमण्यांचे तसे होते का? नाही। दे बिल्ड नेस्ट, चिमण्यांना घरटे बांधायचे असते। दे मूव्ह हिअर अँड देअर, त्यासाठी चिमण्या इकडे तिकडे फिरत असतात। ऑन देअर ओन। दे ईट इन्सेक्ट्स अँड ग्रेन्स, चिमण्या किडे आणि धान्याचे कण खातात, ते खाऊन त्यांची वाढ होते। दॅट इज why they grow. They lays eggs in a nest. Little sparrow hatch from these eggs. Sparrow take care a lot of care of their young ones. चिमण्या घरट्यात अंडी घालतात, अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात, चिमण्या आपल्या पिल्ल्यांची खूप काळजी घेतात। Why do we see the difference between the sparrow and the stone? आता आपण ही एक छोटीशी गोष्ट पाहिलेली आहे, म्हणजे चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात, हो की नाही? The sparrow is a living thing and the stone is a non-living thing. म्हणजेच चिमणी सजीव आहे तर दगड हा निर्जीव आहे। थिंग्स इन आवर सराउंडिंग्स फ्रॉम टू ग्रुप्स, आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात। दोन गट म्हणजे पहिला गट आहे लिव्हिंग थिंग आणि दुसरा गट आहे नॉन लिव्हिंग थिंग। लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव वस्तू आणि नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे निर्जीव वस्तू। Living things are of two kinds, plants and animals. जसे सजीवांचेही दोन गट पडतात, प्राणी आणि वनस्पती। Animals have babies and seedlings grow from seeds. म्हणजे जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशीच बियापासून वनस्पतींची रोपे तयार होतात। These seedlings
then grow into plants. These tell us that plants are living thing. ती वनस्पतींची पिल्लेच असतात. रोपांची वाढ होऊन ती लहानांची मोठी होतात. यावरून वनस्पती सजीव आहे असे समजते. Plants to move from example, when a bird blooms into a flower, its petals open, but movements of plants are not too easily seen. Plants also need food. म्हणजेच वनस्पती हालचालही करतात. कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात. पण वनस्पतीमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत. रोपांनाही अन्नाची गरज असते. आता यामधले बाळांनो काही कठीण शब्द आहेत जे तुम्हाला आपल्या वहीत नोंदवायचे आहे. कठीण शब्द पहिला आहे मुवमेंट्स. मुवमेंट्स म्हणजे हालचाल करणे. ब्लूम्स, ब्लूम्स BLOOMS. ब्लूम्स म्हणजे ती फूल जी कळी असते ते उमलतात. ते उमलताना आपल्याला सहजासहजी दिसत नाही, पण ब्लूम्स म्हणजे हळूहळू उमलणे. पेटल्स म्हणजे PETALS. पेटल्स म्हणजे पाकळ्या. तर असे तुम्हाला हे वाचून हे छोटे छोटे कठीण शब्द आपल्या वहीत लिहून घ्यायचे आहे. Of course, plants do not move from one place to another place like animals do. म्हणजे वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडे तिकडे मात्र जाऊ शकत नाही. Their roots hold them down in one place. This is a big difference between plants and animals. म्हणजे वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडे तिकडे मात्र जाऊ शकत नाही. ती कशी हालचाल करते? मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात. वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा फार मोठा फरक आहे. थिंग्स इन आवर सराउंडिंग म्हणजे आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तू तुम्हाला पाहायच्या आहे आणि ते लिहायचे. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स. सजीव आणि निर्जीव. लिव्हिंग थिंग्स मध्ये आहे ॲनिमल्स आणि प्लांट्स. नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वस्तूंची नावं लिहायची आहे. तर तुम्ही आजच्या अभ्यासामध्ये लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स यांची नावे लिहायची आहे. धन्यवाद.